जरूर या स्पर्धेची सुरुवात बघितली। असे सन्माननीय अंकुरजी भोईर साहेब वाकळणचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती करतो की तुमची जागा आमच्या मनामध्ये जशी आहे तशी या व्यासपीठावरती असू द्यात। या मंचाला खरं तर तुमच्या आधाराची गरज आहे। सो या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत। पहिला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये राष्ट्रगीत ज्या वेळेला संपलं गेलं त्यावेळेला लगेचच टॉस झाला। पिसवली संघाने टॉस जिंकून लगेचच डिसिजन दिला गेला की फिल्डिंगचा त्यांनी निर्णय घेतला आणि फिल्डिंग सजवली जाते। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम धानसरची आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच हनुमान फोरजी आणि किशोर फोरजी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। दोन्ही टीमला देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। फिल्डिंग पोझिशन सजवली गेली आहे। टीपमध्ये 2 फिल्डर आहेत। 4 ओव्हरची मॅच। पिसवली संघ म्हटला गेला तर जरूर तुम्ही स्वयं माळी याला नेहमी बघितला, अनुराग, त्याच्यानंतर संजय पाटील जरूर यांना खूप चांगल्या प्रकारे पिसवली संघाचं नेतृत्व करताना बघितला। पहिलाच बॉल ऑन साइडला पॉवर प्ले सुरू आहे। बॉल हवेमध्ये जरूर फिल्डर वळतोय, पाठमोरात आली, वॉट अ कॅच। सुंदर पहिलाच फलंदाज इथनं बाद करत असताना पाठमोर कॅच इथनं पकडली गेली आणि पहिला हादरा बसत असताना संघ धानसरला। सागर भोईरच्या हातामध्ये कॅच। पहिलाच बॉल अगदी मागे खेळण्याचा प्रयत्न, जरूर लेन थोडीशी आखूड टप्प्याची होती, त्या अनुमानाने बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु बॉल हवेमध्ये जास्त काळ असल्या कारणाने जरूर त्या ठिकाणी सागर पाहायला मिळाला। बॉलकडे त्याची नजर होती, नजर हटू दिली नाही। आपण पाठमोरे वळतोय ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा त्याच्यामध्ये जरूर होता, परंतु ज्या प्रकारे अनुरागचा बॉल होता ना त्यांनी त्याचं काम केलं होतं, परंतु फिल्डरलाही त्याचं काम करायचं होतं आणि त्यांनी तेच केलं गेलं। सुंदर कॅच हातामध्ये संपादित केली आणि पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन झालंय। 4 ओव्हरची मॅच आहे। माहिती आहे पिसवली संघाकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे। संजय पाटील स्वयं यांचंही येणं बाकी आहे। स्वयं बॅटिंग खूप चांगली करतो। त्या अनुमानाने जर धानसर संघाला पहिलेच हादरे दिले ना तर अजून पहिल्यापासून थोडासा दबावमध्ये आपण टाकू शकतो। हेच केलं गेलं पिसवली संघाच्या माध्यमातून। अनुरागने पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांनी काढली आहे। डीपमध्ये 2 फिल्डर, त्या अनुमानाने फिल्डिंग पोझिशन तोही सजवतोय। काहीशे व्यत्यय आल्यानंतर तो प्रेक्षकांनाही सांगतोय की एखाद्या गाडीचा मिरर जरूर त्याच्या डोळ्यावरती परावर्तित होत असेल, म्हणून त्याने प्रेक्षकांना लगेचच सांगितलं की तो मिरर खाली करावा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार। यावेळेला लेन चांगली होती, समोर खेळतात, बॅक टू द बॉलर, अजून एक विकेट मिळू शकली असती, परंतु असं वाटलंही नव्हतं त्या ठिकाणी अनुरागला की बॉल आपल्याकडे येतोय। जरूर त्याच्या टी शर्टच्या आतमध्ये थोडासा बॉल होता, त्या अनुमानाने त्याला कदाचित समजलं नसावं आणि दरम्यान इथनं सिंगल प्राप्त होतीये। 4 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुमानाने अनुरागची सुरुवात चांगली झाली। माहिती आहे की समोर धानसर संघ जास्त स्ट्रॅटेजी आखावी लागेल। या अगोदर धानसर आणि पिसवली हा सामना कधी झालाय की नाही याही गोष्टीचा अनुमान आपण लावू शकतो, कारण या विभागामध्ये धानसर संघ जरूर खेळतो, परंतु पिसवली संघ कल्याण डोंबिवली या विभागामध्ये जास्त खेळत असतो, त्यामुळे कदाचित सध्याच्या सुरुवातीच्या हंगामामध्ये तरी धानसर आणि पिसवली हा सामना झाला नसावा। अनुराग तयार। यावेळेला कॅच आताही होईल का हा प्रश्नचिन्ह, आणि हा कॅच झाली आहे। सुंदर कॅच इथनं स्वीकारत असताना अनुरागला दुसरी सफलता। सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यात, लागणारा हा झटका दुसरा। दोन सलामीचे फलंदाज ज्या आशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेले होते ते आता दोघेही परतल्यात। त्याचं कारण एकच, अनुरागची लेंथ अँड लाईन चांगली आहे, अनुरागची लेंथ अँड लाईन चांगली, त्यामुळे जरूर फिल्डरलाही त्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि तो केलाय सुद्धा। कारण ज्या अनुमानाने आपण एखादा बॉलर चांगलं कार्य करत असेल ना तर त्याला पुढे नेण्याचं काम, म्हणजेच आपल्या टीमला पुढे नेण्याचं काम ॲज अ फिल्डर तुम्ही करू शकता आणि ॲक्युरेटली तेच दाखवलं आहे। कारण सागर माळीच्या हातामध्ये एक तुम्ही झेल बघितली, आता नुकताच विकेट गेला त्या ठिकाणी रवींद्र होते, त्याच्या हातामध्ये नक्कीच तुम्ही झेल बघितली। म्हणजेच बॉलर आणि फिल्डर हा कॉन्टेस्ट जो आहे ना पिसवली संघाचा, तो कॉम्बिनेशन खूप चांगला जुळलाय। त्या अनुमानाने अनुरागला ही दुसरी सफलता मिळाली आहे।
धाव फक्त एक, गडी गमावल्या गेल्या 2. सुरुवात चांगली झाली संघ पिसवलीची, म्हणजे टॉस जो पिसवली संघाने जिंकला होता आणि जो डिसिजन त्यांचा होता ना फिल्डिंगचा, तो आता चांगला काम करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये गेलाय कोण, तर दानसर संघाचा सरसेनापती कैलास फोरजी. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, माहिती आहे की बॉलच्या मिनिटमध्ये कसं खेळावं, सिच्युएशन जी आली तिला हँडल कशी करावी. आपल्या टीममध्ये आपण सर्वोत्कृष्ट जरूर आहेत, परंतु संघाला सोबत घेऊन कसं चालावं हे अनेक वेळा दाखवले कैलास फोरजीने. पहिलाच बॉल जरूर सन्मान दिला गेला. ऑन साईडला चाललाय, डीपमध्ये जरूर प्रोटेक्शन होतं. दुसरीचा प्रयत्न, इथनं विकेट मिळू शकते. तिसरी, काय घडलं, आधीच धोका होता आणि त्यात अजून अडचणी निर्माण करण्याची गरज नव्हती. इथनं अजून एक फलंदाज होईल बाद, परतेल. ओमकार सुद्धा मैदानाच्या बाहेर. खरं तर गरजच नव्हती. डगआउट काय, आमचा प्रेक्षक वर्ग किंवा आमच्या व्यासपीठावरती बसलेले मान्यवर सुद्धा म्हणतील की आधीच धोका आहे. 2 गडी आपले सुरुवातीलाच गमावले गेल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये, मग घाई करण्याची गरज काय. 3 विकेट गेल्यात, 2 कॅच आउट, 1 रनआउट. अनुरागला जरूर आता या ओव्हरमध्ये तुम्ही सुरुवातीपासून कमबॅक करताना बघत आहात. आधी कॉलिंग कदाचित नसावी, कारण ज्या अर्थाने आपण डीपमध्ये बॉल बघितला, प्रोटेक्शन जर दूरवरती असतं तर सेकंड रन तुम्हाला बनवण्यासाठी भरपूर चान्स होती, परंतु हातामध्ये परफेक्टली बॉल होता, त्याच्यामुळे 2 धावा बनवू शकल्या नसत्या ह्या माहिती होत्या, परंतु कॉलिंग कदाचित झाली नसावी आणि त्या अनुमानाने आता तिसरा विकेट सुद्धा गेला. 4 ओव्हरची मॅच, शॉर्ट टर्म क्रिकेट जरूर आहे, परंतु या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी ना आता कैलास फोरजीला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. जरूर त्याच्यासोबत आता सिद्धेश गेलाय, परंतु सिद्धेश आणि कैलास फोरजी ही जर जोडी जर टिकली ना तर कदाचित सुरुवातीला हादरे बसल्यात, ते हादरे ते कव्हर करू शकतात. ओव्हर द विकेटने आता इलेन चांगली होती, मागे चाललाय. नशिबाची ही गरज असते आणि हा नशिबाचे दरवाजे आता उघडले गेल्यात. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, जरूर बॅट कट होती, परंतु नशिबाने हा मिळालेला चौकार खूप काही सांगून जाईल संघ धानसरला. सचिन कडू याने लगेच इशारा केला की हा बॉल जरूर लेंथ वरती होता, परंतु बॅटचं हलकंसं स्पर्श झालं बॉलला, त्या अनुमानाने हा चौकार गेला. चौकाने टीमची धावसंख्या 6. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात 5, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अनुरागची जी बॉलिंग ॲक्शन आहे ना, ती अगदी तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर जणांची बघितली असेल, कारण त्याची उंची तुम्ही पहा, त्या अनुमानाने बाउन्सर चेंडू तो हाताळू शकतो. त्याला माहिती आहे की आपल्या उंचीचा फायदा आपण घेऊ शकतो, गुडलाईनवरनं नक्कीच बॉलला जास्त हाईट देऊ शकतो, परंतु त्यालाही माहिती आहे की एखादा चुकीचा बाउन्सर मग आपल्याला 1/4 ओव्हरचा इशारा येईल, अशा काही गोष्टी त्यांनी केल्या नाही, म्हणून त्याच्या उंचीचा तो चांगला फायदा सध्या तरी घेतोय. शेवटचा बॉल ज्या बॅट्समनच्या माध्यमातून तुम्ही चौकार बघितला, त्याच्यासाठी आता वेगवान बॉल लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली, त्या अनुमानाने आपण बघत आहोत या बॉलवरती मिळतीये सिंगल. अशा प्रकारे पहिला पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीमची धावसंख्या 3 गडी बाद 7. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जरूर या विभागामधले अनेक सारे भाविक भक्त आता तुम्हाला बाळेगावचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाताना पाहायलाच मिळतील, कारण आज जो दिवस आहे म्हणजे आज दुग्ध शर्करा योग जरूर आहे, कारण या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जे खेळाडू येतील, जे प्रेक्षक येतील, त्यांनाही त्या मंदिराकडे नक्कीच तुम्ही प्रस्थान करताना बघाल. खरं तर असं म्हटलं जातं की 6 महिन्यातून ही एकदा येणारी अंगारकी चतुर्थी असते आणि त्या दिवशी खरं तर भाविक भक्त भरपूर गर्दी करत असतात आणि सकाळी तेवढी गर्दी नव्हती, परंतु जशी संध्याकाळ होईल ना मग कोणी आपला व्यवसाय करून येईल, कोणी घरातलं काम पूर्ण करून येईल, परंतु वेळ काढून या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक सारे भाविक भक्त जरूर येतील. आणि त्या शुभ दिनी सध्या तरी तुम्ही फ्रेंच ट्रॉफी पाहत आहात. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या 7. अनुरागचं षटक झालं समाप्त. आता सागर भोईर आलाय, ज्या सागर भोईरच्या हातामध्ये पहिल्याच बॉलवरती अनुरागला जी सफलता मिळाली ती त्याच्याच हातामध्ये तुम्ही कॅच पाहिली, म्हणजेच त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या टीमसाठी चांगलं राहिलं ॲज अ फिल्डर म्हणून, परंतु ॲज अ बॉलर म्हणून आता त्याच्या समोर कोण आहे तर सिद्धेश फोरजी, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पॉवर प्ले संपलाय. डीपमध्ये तुम्हाला 5 फिल्डर तैनात पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, सागरचा पहिलाच बॉल, लो फुल टॉस, लॉकस्लिप करण्याचा प्रयत्न, लगेचच कॉलिंग दिली गेली कैलास फोरजीने की आता सध्या तरी आपल्याला धावा बनवाव्या लागतील, मग त्या कशा का होईना. 3 गडी गमावल्या गेल्यात. सुरुवातीला प्रेशर पडलाय, त्या प्रेशरला रिलीज करायचं असेल
तर आता या अशा चोट्या धावा आपल्याला बनवणं खूपच गरजेचं आहे. पहिला चेंडू चांगला होता. ज्या वेळेला लो फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप करण्याचा भरपूर खेळाडू प्रयत्न करत असतात, अनसक्सेसफुल होतात, तेव्हा तुम्ही अशा चोरट्या धावा बघतच असतात. तेच झालं एक्झॅक्टली. या बॉलवरती एक धाव मिळाली लेग बायच्या रूपाने. धावा बनल्या गेल्यात 8. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना सागर भोईरचं कैलास 4G गेला आता ऑन अ स्ट्राईक. त्याच्यासाठी प्रोटेक्शन जरूर. डीपमध्ये कव्हरला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात. त्यानंतर वायडिश लॉंग ऑन आणि एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खेळाडू उभा आहे. सागर भोईर तयार. ओव्हर द विकेटने आता चुकी झाली. फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल आणि नोचा इशारा अंपायर सामच्यापर्यंत पोहोचत असताना म्हणजे या बॉलवरती मिळतील धावा 7. याच्या आधीचा बॉल जर आपण बघितला तर लो फुल टॉस होता आणि हा चेंडू एक्झॅक्टली बघितला. अंपायर्सला सुद्धा लगेचच निदर्शनात आलं की जरूर कमरेच्या वरती, त्यामुळे पंचाने लगेचच घोषित केला नो चेंडू. या बॉलवरती मिळाला धावा 7. 7ने धावफलक आता पुढे सरकत असताना 15 वरती आणि बेनिफिट आहे कारण स्ट्राईकला कोण आहे तर कैलास 4G ज्याच्याकडे क्षमता आहे आणि येणारा बॉल तो कशाही रीतीने खेळू शकतो कारण फ्री हिटचा बॉल आहे. त्या अनुमानाने आपण भरपूर साऱ्या खेळाडूंना मोठ्या फटक्यामध्ये फ्री हिटचा बॉल कन्वर्ट करताना बघितलाय. परंतु आता सिच्युएशन जी होती ना पहिल्या षटकामध्ये, ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी अशाच काहीशा चुका पिसिवली संघाकडनं घडतील आणि असेच फटके मोठे येतील असा अनुमान लावला असेल डान्सर संघाने आणि त्यांच्या या बॅटिंगवरती एक्झॅक्टली तेच घडलंय. टीमची धावसंख्या 15. फ्री हिटचा बॉल सागर भोईरवरती हल्ला चढवला गेला. नो चेंडूवरती षटकार आला आणि त्याने आता सागर भोईर थोडासा दबावामध्ये कदाचित असेल. ओव्हर द विकेटने फ्री हिटचा बॉल आहे, तोही मागे चालाय लॉंग स्टॉपला आणि कुठलाही क्रीडांगण असो लॉंग स्टॉपला कधीच बॉलची गती संत होत नाही. म्हणजेच बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिटच्या बॉलवरती हा सागर भोईरच्या विरोधातला चौकार. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा तुमचा शिक्षक असतो आणि क्रिकेटच्या या अनुभवावरती कैलास 4Gने भरपूर वेळा आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडला आणि तोच सध्या कैलास 4G आपला संघ संकटामध्ये असताना त्या संघाला सांभाळतो. त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आलेत. हाही फुल टॉस बॉल. बॉल हवेमध्ये. विकेट मिळू शकते कदाचित कैलास 4Gची आणि विकेट मिळाली आहे. आता चांगला चेंडू पिच केला गेला. ज्या बॉलवरती जरूर त्याला सन्मान मिळाला नाही तो म्हणजे सागर भोईरला आता या बॉलवरती सन्मान मिळत असताना कैलास 4G बाद. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी होती कैलास 4G साठी कारण समोर आलेल्या संध्या जसं आपण सोडत नाही तशी अगदी नामी संधी होती. याच्या अगोदरचा बॉल जर बघितला तर जरूर मागे फिरून खेळला होता परंतु हा फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती नव्हता. जरूर डगआउटमधनं आवाज याला की फुल टॉस बॉल म्हटला गेला तर कुठेही खेळू शका असता. परंतु ज्या गोष्टी असतात ना क्रिकेटमध्ये त्या गोष्टी क्रिकेटच्या आतमध्ये जाऊन करणं आणि मैदानाच्या बाहेर बोलणं ह्या गोष्टी कठीण असतात. कारण भरपूर वेळा आपण असं म्हणत असतो की एखादा बॉलर चुकीच्या प्रकारे बॉलिंग करत असेल, एखादा बॅट्समन चुकीच्या प्रकारे बॅटिंग करत असेल तर आपण त्याला मैदानाच्या बाहेरून भरपूर सारे आवाज देतो आणि त्याला ट्रोलही करतो. पण तो क्रिकेट खेळच असा आहे की मैदानाच्या आतमध्ये खेळणं वेगळं आणि मैदानाच्या बाहेरून बोलणं वेगळं. नवीन बॅट्समन धनंजय. ओव्हर द विकेट एक खोलवर टप्प्याचा बॉल. सागर भोईरची रणनीती चांगली. 2 फुल टॉस बॉल. त्याच्यानंतर यॉर्कर विचारही केला नसेल धनंजयने की आपल्याला यॉर्कर चेंडू फेस करावा लागेल कारण याच्या अगोदरचे बॉल जर तुम्ही बघितले ना पहिला बॉल लो फुल टॉस होता तो तिथे बीट झाला सिद्धेश 4G. त्यानंतर आपण बघितला गेला तर कैलास 4Gला 2 फुल टॉस बॉल आणि त्याच्यानंतर यॉर्कर बॉल. म्हणजेच सागर भोईरकडे ना व्हेरिएशन सुद्धा आहे आणि कोणत्या पद्धतीने बॉल पिच करावे सिच्युएशन नुसार त्या गोष्टीचा आराखडा जरूर तो सध्या बॉलिंग वरती दाखवतोय. आताही यॉर्कर आणि होईल फलंदाज बाद. काय सुंदर बॉल पिच केला गेला. थोडा बघितला गेला ट्रान्स. थोडीशी ही मुवमेंट नव्हती आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलला गेला सागर भोईरने. अजून एक फलंदाज तो बाद करत असताना
पहिला यॉर्कर बॉल आणि दुसराही तसाच. कैलास 4G बाद झाल्यानंतर विचार तो सुरू होता की आता पाच फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 3 बघितले, या ओव्हरमध्ये 2. कैलास 4G या ओव्हरमध्ये बाद झाला. धनंजय 4G या ओव्हरमध्ये तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला. म्हणजे टॉप ऑर्डरची जी बॅटिंग लाईनअप आहे ना, त्या टॉप ऑर्डरच्या बॅटिंग लाईनअपला अनुराग आणि सागर भोईरने बाद केलाय. अजूनपर्यंत संजय पाटीलचं येणं बाकी. टीमचा नेतृत्व करत असताना अनेक साऱ्या यंगस्टरला तो पुढे नेत असतो, कारण यंगस्टर जेवढे आपल्या टीममध्ये घडतील ना तेवढी आपली टीम अजून स्ट्रॉंग होत जाईल. हा खरं तर मंत्र आहे संजय पाटीलचा. आणि अनेक वर्ष तुम्ही बघितलं, संजय पाटील जरूर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, परंतु क्रिकेटसाठी ते वेळ काढत असतात. आणि क्रिकेटसाठी वेळ काढणं ही खरं तर आपल्या गावासाठी वेळ काढण्यासारखं आहे. म्हणून सध्या तरी टीमच्या नेतृत्वासाठी तो नेहमी लीडिंग ऑफ द फ्रंट अगदी पुढे असतो. आणि सध्या तरी तुम्ही तेच बघत आहात. सागर भोईरचं चांगलं षटक, नो चेंडू वगळता खूप चांगली बॉलिंग केली आहे. जरूर एक चौकार एक षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आला, परंतु आतापर्यंत खर्च केलेल्या धावा फक्त त्याने आहेत त्या म्हणजे 11. विकेट त्याने 2 मिळवले गेल्यात. आणि आतापर्यंत जो कैलास 4Gने अटॅक केला होता ना, त्या अटॅकला पूर्णपणे आता त्याने थांबवला गेला. नवीन फलंदाज सुमितसाठी पहिलाच बॉल, अगदी तोही फास्टेस्ट फुल टॉस होता. जरूर बॅटची कडा, एक सिंगल मिळेल. आतापर्यंत धावफलकावरती जर आपण धावांचा विचार केला गेला तर बनल्या गेल्यात 20. 2 षटकांचा जरूर या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये 5 गडी गमावले गेलेत. 20 धावा, सरासरी चांगली दाची, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 41 धावा चा टार्गेट असणं म्हणजे 10च्या सरासरीनं ही गोष्ट अतिशय चांगली आहे. परंतु आता सध्या तरी टॉप ऑर्डर असेली गेली ना, म्हणजेच मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये जाणार, परंतु त्यांच्याकडनं सुद्धा तसा काम झाला पाहिजे. त्या अनुमानाने आपण सध्या तरी 2 ओव्हरमध्ये 20 धावा बघत आहात. नेक्स्ट मॅचसाठी आपण रिपोर्टिंग करा, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी माफ करा. तर म्हणजेच उसाटणे समीर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात असेल तो म्हणजेच पापडीचा पाडा. सो दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर आले असतील तर टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती जरूर या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु अनेक सारे असे चेहरे आहेत ज्या चेहऱ्याने या स्पर्धेला भेट देऊन भेटीतून प्रेमी दिलं. आणि प्रेमाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा बघत असतो ना की ज्यांचं आपल्यावरती नितांत प्रेम असतं, मग ते आपल्यासाठी भरपूर साऱ्या अशा गोष्टी करत असतात ज्या आपल्यासाठी भावनिक असतात. या फ्रेंडशिप ट्रॉफीचे जे मॅनेजमेंट कमिटीचे सगळे मेंबर आहेत त्यांना भावनिक करणारे जी नावं आहेत ती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अगदी मनाच्या अंतकरणातून दिलेली आहे. असे सर्वांचे लाडके मनोहरजी पाटील उद्योगपती, त्यांच्या माध्यमातून ह्या ज्या ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्षी स्वागत करत आहोत. त्यानंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज या आणि फलंदाज ज्या 3 ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत त्या स्वर्गीय त्र्यंबक धर्मा गायकर यांच्या स्मरणार्थ सत्यवानजी गायकर यांच्याकडून त्या मिळालेल्या आहेत. त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे म्हणजे सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅचचा तो आवेजी गायकर यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करू. आणि मालिकावीरसाठी सध्या आता उन्हाचा प्रभाव वाढल्यानंतर थंड हवा घेण्यासाठी कोण खेळाडू पुढे येईल, म्हणजेच मालिकावीरसाठी कोणता खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल ते जरूर निश्चित आपण शेवटच्या दिवशी बघू. परंतु ती कूलर आपल्याला अविनाशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मिळाली गेली, त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. तसेच DB म्हात्रे, प्रवीण जाधव आणि संतोष दीक्षित ज्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला झालेलं आहे. सो त्यांचं सगळ्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. नाव बॅक टू द क्रिकेट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांमध्ये धावा बघत आहात तुम्ही 5 गडी बाद 20. डान्सर संघ जिथे करतोय बॅटिंग आणि पिसवली संघाने सुरुवातीलाच फिल्डिंग करत असताना खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केलात ह्या धावसंख्या. ओव्हर नंबर 3 सुजित भोईर. सुजितचा पहिलाच बॉल, थोडंसं व्हेरिएशन होतं, गतीमध्ये परिवर्तन करत असताना ज्या वेळेला बॉल रिलीज झाला असं वाटलं बॅट्समनला की बॉल जलद गतीने येईल, परंतु थोडीशी
बघितली गेली तर बॉलची गती कमी केली गेली आणि पहिलाच बॉल इथनं सुजितचा डॉट फेकला जातोय. ज्या ठिकाणी बॅट्समन बीट होत आहेत ना त्या ठिकाणी अजून दबाव वाढत असतो, परंतु अजूनही दबाव वाढेल का? फिल्डर वळतो त्या ठिकाणी, बॉल मध्ये कॅच ड्रॉप या ठिकाणी होत असताना असं वाटलं की जे फिल्डर बॅकअपला आहेत त्यांच्या हातामध्ये कदाचित सेकंड अटेम्प्ट मध्ये ही झेल पडू शकते, परंतु तोही बघत होता की ज्या ठिकाणी फिल्डरच्या हातामधनं कॅच ड्रॉप झाली असं वाटलं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो कॅच नक्कीच पकडेल, पण तो दोघेही थांबले गेले आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप होत असताना मिळतात सुमितला सुजितच्या विरोधात 2 धावा. 22 धावा आता बनल्या आहेत. नुकतीच कॅच ड्रॉप झाली आहे. अजूनही दबावमध्ये असता धानसर संघ ही कॅच मिळाली असती, परंतु फिल्डरच्या कडनं नक्कीच मिस्टेक झाली आणि तिथं 2 धावा मिळाल्या गेला. ओव्हर द विकेटने थोडासा पुढे आला आणि फलंदाज इथनं होईल बाद. याच्या अगोदर कॅच मिळाली असती तर कदाचित या दोन्ही धावा मोजू शकला नसत्या, परंतु चांगलं घडलं ते म्हणजे सुजित आणि टीम पिसवलीच्या बाजूने आणि इथनं धानसर संघाला अजून एक झटका. खरं तर परिस्थिती माणसाला कधीच घडवत नाही, माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. सध्या तरी हीच परिस्थिती बिघडलेली तुम्ही बघत आहात. ज्या वेळेला मिसकम्युनिकेशन झाला आपण बघितलं, कैलास पोर्जे आणि ओमकार ज्या ठिकाणी होते ती जोडी जर टिकली असती तर कदाचित जास्त धावा बनल्या असत्या. मग त्या गोष्टीचाच अनुमान लावत असताना जी मिडल ऑर्डर आहे ना तिला तरी सिंगल डबलने या धावपलकाला पुढे न्यायचं होतं, परंतु आता बघितलं तर 6वा विकेट जातोय मैदानाच्या बाहेर. नुकताच फलंदाज सुमित बाद झाला, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय समीर. सुमित बाद झाल्याच्या नंतर आपण समीरला बघत आहात, परंतु प्रत्येक बॉलरचं कॉन्ट्रीब्युशन ना या पिसवली संघाच्या माध्यमातून चांगलंच राहिलंय. कारण अनुरागच्या ओव्हरमध्ये आले 3 विकेट, सागर भोईरच्या ओव्हरमध्ये आले 2 विकेट, नुकताच सुजित भोईरला सुद्धा 1 विकेट मिळाला गेलाय. म्हणजेच विकेटचा रेशो ना या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतो, त्या अनुमानाने धावांचा रेशो कमी आहे. नवीन फलंदाज समीर. सुजित भोईरचा 3रा बॉल चांगला राहिला, पहिला डॉट बॉल, 2ऱ्या बॉलवरती दुहेरी, तिथेही कॅच ड्रॉप झाली परंतु ती रिकव्हरी केली स्वतः सुजित भोईरनं. डावकुऱ्या त्याचा बॅट्समन, त्याच्यासाठी वळवला गेला बॉल. व्हेरिएशन तेच होतं जे पहिल्या बॉलवरती दाखवलं गेलं. समोर डावकुरा त्याचा बॅट्समन, जरूर त्याच्यासाठी थोडंसं कठीण ठरू शकलं असं, परंतु ज्यावेळेला आपला माइंड सायलेंट असतो ना, शांत असतो ना, त्यावेळेला आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती मात करू शकतो. त्यालाही माहिती आहे की आता सध्या तरी प्रेशर नाहीये, मग प्रेशर न झेलत असताना आपला जो नैसर्गिक खेळ आहे क्रिकेटचा तो दाखवा, आणि एक्झॅक्टली त्यांनी तेच केलं. चांगला बॉल पिच केला या ओव्हरमधला, 2रा डॉट बॉल, 1 विकेट, 1 दुहेरी, म्हणजे 4 बॉल फेकत असताना सुजित भोईरने फक्त धावा खर्च केल्या 2. राऊंड द विकेटने हाही चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा, अंपायर्सला थोडंसं बाजूला व्हावं लागलं. सिंगल झाली, कन्वर्ट, सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंगवरती फेकी आली, ती थोडीशी वाईड आली, त्या अनुमानाने या मिळतात धावा 2. या सिंगल डबल ना आता भरपूर इम्पॅक्ट टाकतील टीम धानसरच्या स्कोर कार्डवरती, कारण सध्या तरी इम्प्रेस केलं नाही, प्रत्येक बॅट्समनने निराश केलं. जरूर कैलास पोर्जेच्या बॅटमधून फक्त धावा तुम्ही बघितल्या 11, त्या अनुमानाने सिद्धेशच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही बघितला, म्हणजे 2 खेळाडू वगळताना खेळाडूंनी थोडंसं नाराज केलाय मिडल ऑर्डरच्या, त्या अनुमानाने आता सध्या तरी डेथ ओव्हरमध्ये सिंगल डबल किंवा एखादा चौकार आला तरी बेनिफिट मिळेल. आता गती अगदी कमी केली गेली, अजून 1 विकेट कदाचित मिळू शकते आणि मिळाली आहे. मिसकम्युनिकेशन आत्ताही झालं आणि इथनं 3ऱ्या ओव्हरमधल्या शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. या ओव्हरमध्ये आले 2 विकेट. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा 24. अथर्व 11 पापडीचा पाडा आणि उसाटणे समीर यांचा संघ, दोन्ही टीमचा कॅप्टन आला असाल तर टॉससाठी या, कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे. आणि मॅनेजमेंट कमिटीची एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जे संघ आजच्या लॉटमध्ये आहेत त्या संघाने आधी तुमची एंट्री फीज आहे ती कंप्लीट करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय, धावा 24. आतापर्यंत गडी जर आपण बघितले गेले तर 7 बाद झाल्यात. जरूर पारस 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आजच्या दिवसामधल्या पहिल्याच मॅचमध्ये असं बघायला मिळेल का की एखादा संघ जरूर अशा कंडिशनमध्ये आलाय
ज्या कंडिशनमध्ये त्यांना आता खूप मोठा धोका आहे. कारण ऑल आउट होणं म्हटलं गेलं तर एक वेगळीच गोष्ट असते. त्याच्यामुळे आजच्या या दिवसामध्ये हे घडताना पाहायला मिळेल का? चांगला बॉल, लेन चांगली होती. ज्या स्वयंची आपण चर्चा करत होतो की बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डायरेक्शनमध्ये तो चांगलं कार्य करू शकतो. असं वाटलं सुरुवातीला की दुसरं या तिसरं षटक संजय पाटील हाताळेल, परंतु संजय पाटील थांबला. कारण त्यालाही माहिती आहे की स्ट्रॅटेजी आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी आपल्याला आखायची आहे, तर नवीन नवीन खेळाडूंना संधी द्यावी आणि एक्झॅक्टली त्यांनी तेच केलं. आता स्वयंला शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये पाठवलाय आणि स्वयं म्हणजेच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि पहिलाच बॉल त्यांनी तसाच पद्धतीने फेकलाय. यावेळेला सुंदर फटका, गरज होती याच फटक्यांची आणि गरज आहे सुंदर फ्लॅट स्ट्रोक या ठिकाणी दाखवत असताना स्वयंच्या विरोधातला हा पहिला षटकार. सिद्धेश पाटील भरपूर काळ ना नॉन स्ट्रायकिंग इनवरतीच होता. कारण आपण सिद्धेशच्या नक्कीच सिद्धेश 4G याच्या वरती भरपूर सारी आशा अपेक्षा बघत होता डगआउट. त्याच अनुमानाने आपण बॉल बघितला स्वयंचा, जरूर थोडासा गतीने टाकला होता, परंतु त्या गतीवरती उत्तर होतं सिद्धेश आणि त्याच गतीने त्यांनी बॉली बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवला गेला. अशा फटक्यांची ना आता गरजच आहे. कारण 30 धावा जरूर आता झालेल्या आहेत. येणारे उर्वरित बॉल आहेत 4 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुमानाने या आपण ओव्हरमध्ये जर अजून एखादा मोठा फटका बघितला ना तर दानसर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये वळू शकतो आणि सध्या तरी दानसर संघ चांगल्या स्थितीमध्ये वळता नाही तुम्ही बघत आहात. कारण सिद्धेशला तुम्ही 2 चेंडू फेस करताना बघितले, त्याच्या 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा वसूल केल्यात. एवढ्याला गती कमी गेली आणि तोही मागे खेळला गेलाय. ज्या सिद्धेशला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहिलं, आता स्ट्रायकिंग वरती येत असताना तो आपला धडाका दाखवत असताना लागोपाठचा हा दुसरा 6. स्वयंवरती 2 अटॅक झालात. स्वयंची जी गती आहे ना त्या गतीमध्ये त्याने परिवर्तन केलं, परंतु परिवर्तन करत असताना समोर होता सिद्धेश. सिद्धेशलाही माहिती आहे की आता एक षटकार आपल्या बॅटमधून आलाय तर बॉलरचा वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न जरूर असेल. गतीने टाकणारा बॉल त्यांनी गतीने पाठवलाय. विचार केला असेल स्वयंने सुद्धा की आता गती थोडीशी कमी करावी, बेनिफिट कदाचित आपल्याला मिळेल, परंतु सिद्धेशची जी नजर होती ना बॉलवरती ती त्यांनी कायम ठेवली आणि त्याने लागोपाठचा दुसरा षटकार स्वयंच्या विरोधात ठोकला गेलाय. धावा 36. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की दानसर संघाचे जे 5 गडी बाद झालेत ना 2 ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 गडी बाद झाले, म्हणजे तब्बल 7 गडी बाद झाले होते, परंतु तो प्रेशर आता पूर्णपणे काढला गेलाय, तो म्हणजे सिद्धेशनं. यावेळेला आता ही बॉल लागोपाठचा तिसरा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा तिसरा षटकार. काय फटका खेळला गेलाय. सिद्धेश कैलास 4G बाद झाल्यानंतर सिद्धेशची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली होती. असं वाटलं की कदाचित कैलास 4G बाद झाल्यानंतर या टीमला तुम्ही संकटामध्ये बघाल, परंतु याच गोष्टीचा विचार आपण पहिल्या ओव्हरमध्ये केला होता की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. मग ती बिघडलेली परिस्थिती सुधारणे ही माणसाच्याच हातामध्ये असते आणि ती माणसाची खरं तर वृत्ती आहे. कारण आपण भरपूर वेळा असं बघितलं की संकटामध्ये असताना एखादा खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बरसतो ना तेव्हा त्याला संकटमोचक म्हटलं जातं आणि सिद्धेशच्या बॅटमधनं तिसरा षटकार आलाय आणि 42 धावा सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजे स्कोरबोर्डवरती. 42 धावा. अजूनही विचार केला गेला तर लागोपाठचे 3 षटकार आले. या 3 षटकारांसाठी अमीर 4G यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जरूर सिद्धेशसाठी लागू झालेलं आहे. 42 धावा. अजून एक षटकार आला तर 1000 रुपये हे पारितोषिक नक्कीच अलाउन्स झालेलं आहे. या अनुमानाने आपण 3 षटकार बघितले. आतापर्यंत बरचलाय अक्षरशः सिद्धेश. स्वयंच्या विरोधातले 3 षटकार स्वयं कदाचित विसरू शकत नाही, कारण स्वयं देत और स्पेशलिस्ट आहे आणि त्याच्यावरती हा अटॅक करणं म्हणजे जो कमबॅक झाला होता ना सुरुवातीला त्या कमबॅकला तोडण्यासारखं आहे. 3 षटकार तुम्ही बघितले. 42 धावा टीमच्या टोटलमध्ये. पहिलीच मॅच 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये धावसंख्या खूप कमी होत्या, परंतु 4थ्या ओव्हरमध्ये अक्षरशः बरसल्या त्या. यावेळेला आता समोर खेळतात लॉंग ऑन द फिल्डर आहेत संजय. एक्झॅक्टली आतामध्ये बॉल आला. नॉन स्ट्रायकिंग वरती जरूर फेकी करायची होती, परंतु स्ट्रायकिंग वरती
फेकी केली. संजयलाही माहिती आहे की सिद्धेश बाद झाला तर कदाचित शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येऊ शकणार नाही, त्याच अनुमानाने. परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल या इनिंग मधला स्वयं तयार. समोर सिद्धेश. यावेळेला आताही गती कमी केली गेली होती, परंतु फिल्डर आल्याच समोर. टप्पा पडला. अनुमान चांगला राहिला त्या फिल्डरचा, कारण त्यालाही माहिती आहे की बॉल जर वरून गेला असता तर विपरीत घडला असता. परंतु चांगली या ठिकाणी करत असताना बॅटिंग आपल्याला सिद्धेश पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटकं संपली. 4 म्हणजे फर्स्ट इनिंग इज ओव्हर आणि पहिल्या 17च्या समाप्तीनंतर 46 धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. दरम्यान आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात अथर्व इलेव्हन पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात समीर यांचा संघ म्हणजेच उसाटणे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. प्रोत्साहन केलं जाते, कारण प्रोत्साहन का करावं नव्हे. मैदानाच्या आतमध्ये जशी परिस्थिती बिघडली होती त्या बिघडलेल्या परिस्थितीला पुन्हा एकदा त्यांनी ओढून आणली. जरूर सुरुवातीलाच जे हादरे बसले होते त्या हादऱ्यांना सावरायचं कसं आणि त्याच्यातलं उत्तर मिळत नव्हतं आणि त्याच्यातलं अखेरकार उत्तर मिळालं गेलं ते म्हणजे सिद्धेश 4G. 3 षटकार जरूर आपण बघितले त्याच्या बॅटमधून आणि तब्बल त्याच्या वैयक्तिक जर धावसंख्या आपण बघितल्या गेल्या ना तर वैयक्तिक 27 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारे टीमची धावसंख्या 46 म्हणजे 47 धावसंख्येचं लक्ष आता असेल ते म्हणजेच गावदेवी पिसवली संघासमोर. चला टॉससाठी आम्ही इन्व्हाइट केलं होतं टीम उसाटणे आणि टीम अथर्व इलेव्हन पापडीचा पाडा. सो दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच टॉससाठी या. चं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही जरूर विकेटही बघितली, धावाही बघितल्या, संघर्षही बघितला, जिद्द आणि चिकाटी दोन्ही गोष्टी बघितल्या. परंतु सेकंड इनिंगमध्ये काय घडते, 47 धावा बनतील की नाही याचाही उत्तर जरूर तुम्हाला मिळेल. दरम्यान आपण टॉस करूयात ते म्हणजेच टीम उसाटणे आणि टीम पापडीचा पाडा या दोन टीममध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन मंचावरून तर सन्माननीय संतोषजी 4G साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करावात. दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अथर्व इलेव्हन पापडीचा पाडा त्यांच्या विरोधात समीर यांचा संघ उसाटणे. या दोन्ही टीम मध्ये आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. चला टीम धानसर प्रॅक्टिस करू नका, प्रॅक्टिस करणं अलाउड नाहीये. विनंती करेन तुमची फिल्डिंग लगेचच लावून घ्या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न केला, टॉस जिंकला गेलाय तो म्हणजे टीम पापडीचा पाडा. डिसिजन पेंडिंग आहे. जास्त वेळ ठेवू नका, लगेच आमच्यापर्यंत तो निर्णय तुम्ही जरूर पोहोचवा. चं टार्गेट ते टार्गेट कंप्लीट होईल की टार्गेट डिफेंड होईल या ऐकवण्यासाठी तुमच्यासोबत मायक्रोफोन वरती येतील करणजी काळे. थँक्यू सो मच भागेश. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ट्रॉफी वाकळण 2024 ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या पहिल्या मॅच दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपला. जिथे धावा बनत नव्हत्या मात्र लास्ट ओव्हरमध्ये फार चांगली बॅटिंग सिद्धेश 4Gची आपण बघितली आणि त्याने जरूर 46 झालेल्या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. आपण ओळ्यात मंचाकडे काही मान्यवरांचा सन्मान होईल. आदरणीय सत्यवानजी गायकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी अविनाशी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. बरेचसे मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले.
ते सध्या VIP डाईसवर ते आसन ग्रहण करून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपण सध्या सन्मान करत आहे. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. या क्रीडांगणाच्या बाजूलाच बाळेगाव आहे आणि ऐतिहासिक पौराणिक असं गणपती बाप्पांचं मंदिर त्या बाळेगावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रारंभी विनंती करू, गणपती विद्या दया सागर अज्ञानत्व वरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा. 14 विद्या 64 कलांचा आधिपती. दोन्ही संघांना शुभेच्छा, सन्मान होतो आणि त्या सन्मानाबरोबरच 16व्या त्या मॅचच्या दिवशीने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, व्हेरी फर्स्ट बॉल, चांगला फटका आहे पण एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. डीप मध्ये फिल्डर आहे ज्याने चांगली बॅटिंग केली, त्याचा चांगला थ्रो पण थोडासा हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामधून चेंडू उचलत असताना त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. धावा मिळतात 2. खातं उघडलं बॅटिंग करणाऱ्या पिसवली संघाचं. टार्गेट 47 धावांचं. स्वयं माळी आणि साहिल पाटील ही आघाडीची जोडी 4 षटकांच्या डावामध्ये 47च्या टार्गेटला चेस करत आहेत. ऑनसाइडला डीप मिड विकेट तर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ लेग फिल्डर कैलास. ऑफसमचा बार आफाम पूल केला मिड ऑन आणि मिड विकेटचा कोन मधून चेंडू चाललाय सीमारेषेचा बार. या डावामधला येतोय पहिला चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 6 वरती. स्वयं माई स्वयं पूर्णपणे जबाबदारीने खेळत असताना हाफ आर्म पूल केलं त्याने. आडवा बॅटने मिडॉनला चेस करणारा बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 6. स्वयं पाटील आणि साहिल पाटील पिसवलीचे 2 यंगस्टर आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने प्रचंड अनुभव असणारा कैलास पोरजी. हो, इथे बॉल राईट झाला हलकीशी अपिल्या कॉट बाय द विकेटची. पण गोलंदाज कैलासला देखील माहिती आहे की इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. व्यावसायिक स्तराचा ज्याच्याकडे अनुभव आहे. रायगडातील आजवर कित्येक प्रीमियर लीग ज्याने गाजवलेल्या आहेत. 40+ फॉर्मॅट मध्ये ज्याला आपण बघितलेलं आहे. मात्र आज गावच्या ग्रामीण संघासाठी खेळायचे. चांगली बॉलिंग करायची बिकॉज डाव्या धावफलकावरती 6. उलटो आला होता बॉल बॅक. कॅच ड्रॉप झाली. फार चांगला प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये. नाराज आहे थोडासा कैलास बिकॉज 47ला डिफेंड करतात. बॅटिंग ऑर्डर मध्ये साहिल सारखा फलंदाज आहे. त्यानंतर आपण संजयला पाहतोय. त्यामुळे कुठेतरी ते दडपण असेलच. सुरुवातीला जर विकेट मिळाले तर जरूर ते देखील डॉमिनेट करू शकत आहेत. होल्टॉस आहे बॉल बॅक. लॉंगनला प्रोटेक्शन यावेळेला फिल्डर उचलून थ्रो करेल. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय. फलंदाजी आलाय. धावा मिळतात 2 सहजरित्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या 8 आकड्यावरती. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते आमचे या वाहिनीचे फाउंडर मनोजदादा गायकर आणि मनोजदादा मडवे आणि सूरज गायकर. लेंथ होता, थोडा लेट खेळला, थर्ड मानला. त्या क्षेत्ररक्षकाने जर त्या चेंडूला स्पर्श केला नसता तर प्रचंड वेगाने बॉल गेला असता. डीप थर्ड मानला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पॉवर प्ले मध्ये 47ला चेस करत असताना धावा आलेल्या आहेत त्या फक्त 9 धावा. म्हणजे उर्वरित समीकरण आपण विचार केला तर बॉल शिल्लक आहे 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 38 बॅटिंग करणाऱ्या पिसवलीला. मंचावरती जर आपण बघितलं तर चेसिंग कंपल्सरी. विकेट टॉसला महत्व नाही या स्पर्धेमध्ये. चेसिंग कंपल्सरी. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. अथर्व 11 पापडीचा पाडा आणि 7 साई उसाटणे. VRCC उसाटणे. समीरजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये अथर्व 11 पापडीचा पाडाच्या विरुद्ध. धावा धावफलकावरती 9 बॉल मध्ये 38 बनवायच्या. शिरडोनचे शाहू मामा पाटील यांचे आगमन आपण बघितलं आमच्या मंचावरती. ते सध्या आसन ग्रहण करून या मॅचचा आनंद घेतात. नुकतेच
केरलाची ट्रिप त्यांची कंप्लीट झाली. केरला बॅकवॉटर असेल, मुन्नार असेल आणि आज मात्र ते पुन्हा एकदा आपल्या या वाखळणच्या दररोज सरावासाठी ठीक सकाळी ते 6 वाजता इथे उपस्थित असतात. मात्र आज या स्पर्धेदरम्यान देखील त्यांच्या हजेरी आपण पाहतो आणि जेव्हा जेव्हा ते मंचावरती येतात प्रत्येकाला ते चॉकलेट देत असतात. ऑन साइडला शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिक उकडली आहे. पहिला धक्का पिसवलीला. ओहो, यावेळेला एज होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मात्र इथेही आपण पाहतो एक धाव पूर्ण झालेले. सेकंड ओव्हर मध्ये किशोर पोरजी यांना आपण पाहत आहोत. फर्स्ट ओव्हर अनुभव कैलास आपण बघितला तर दुसऱ्या बाजूला किशोर पोरजी. बरेच वर्ष हे दोन खेळाडू धानसर गावासाठी खेळतात. मात्र दुसऱ्या बाजूने यंग ब्रिगेडला आपण पाहतोय. धावांचा विचार केला तर स्कोर आपण पाहतोय तो सध्या 10, चेस करता 47 ला. धावांची गरज अजून 37, बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 37 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या पिसोली संघाला. हो, टोला लागलाय भोवऱ्यासारखा गरंगळत बॉल. शॉर्ट मिड विकेटला फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल कैलास येतोय. फलंदाज देखील फार वेगाने दोघंही धावले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतात 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 12 वरती. साहिल पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या धावफलकावरती 12. खाली बसलाय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. डीप फाईन लेगला. गॅप आहे मोठी आणि वेगाने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. स्वप्नील भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपापल्या गावामधले आपले मित्र आपल्याला प्रत्येकाला एक टोपण नाव ठेवतात, पण ते सध्या ऑन माइक मी सोमनाथ बोलू शकत नाही. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 16 धावा. फुलर लेन पुन्हा टोला लागलाय. किशोर पोहोचला देखील. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रयत्न होता पण डीप मध्ये बॅकअप. कदाचित आणि एक धाव मिळू शकत होती त्यामुळे तो थांबला. सिंगल कंप्लीट होती. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली पुढे ती 17 वरती. बॉल शिल्लक आहेत आता ते टोटल 13 चेंडू 30 धावांची गरज. मला आठवतंय पहिल्या डावामधलं शेवटचं षटक. स्विच हिट पण यावेळेला फटका फसलाय. पॉइंटचा फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. फलंदाज बाद. चला वेळ जास्त घेऊ नका आपण ड्रिंक्स ब्रेक साठी. 12 बॉल 30 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या पिसवलीला.
बॉल अजूनही शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 30. म्हणजे मॅच बनवलेली आहे पहिल्या दोन गोलंदाजांनी. दुसऱ्या बाजूने संजय पाटीलचं आगमन. मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील उभा आहे. ओहो, हार्ड लेंथ होता, फार मागे लेंथ होती या चेंडूची. अंपायरचा इशारा वाईड आलेला आहे. संजय सांगतो गॅप होती, मारायचं होतं, अटेम्प्ट करायला पाहिजे होता, धावा मिळाल्या असत्या. आणि काही धावसंख्या धावफलकावरती जर आपण बघितली तर ती सध्या 18. सुमित वावेकर 12 चेंडू 29. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, पण इथे तो मिस टाइम. डीप मधून फिल्डर येईल, त्याने मिस फील्ड केली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रामुख्याने चुकी काय झाली फिल्डर कडून, तर ऑलरेडी त्याने स्टार्ट घेतला नव्हता. जेव्हा तुम्ही आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करत असता स्टार्ट घेणं फार गरजेचं आहे. ते घेतलं नाही, त्यामुळे झेलपर्यंत पोहोचू शकला नाही, पण चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 22 वरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही ते 11 आणि 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 25. मॅच ऑन. सुमित वावेकर डावखुराताचा गोलंदाज. कमबॅक करावं लागेल. ओ, पुन्हा लाईन पाहावी लागेल अंपायरला. इट इज डॉट बॉल. लेग स्टम्पचा वरतून गेलाय बॉल. अंपायर सांगतात ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पडल्या बरोबर कशा पद्धतीने चेंडू आत आला होता. बॉल शिल्लक आता 10 चेंडू 25 धावा. डॉट बॉल मॅचचं प्रेशर क्रिएट करणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. जर मोठे फटके येत राहिले तर पिसवली देखील मॅच मध्ये कमबॅक करेल. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय, थ्रू दी लाईन, लॉग ऑन द फील्डर, कॅच आउट. फलंदाज बाद. सुमित वावेकरचं कमबॅक, मागचा डॉट आणि यावेळेला कॅच आउट. सो आता कुठेतरी या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रेशर क्रिएट होत आहे आणि या एका शब्दावरती या मॅचला पुढे नेणार आहेत ते दानसरचे गोलंदाज. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 25 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या पिसवलीला. नऊ चेंडू 25 धावांची गरज. संजय 4थ्या क्रमांकावरती आला, त्याचा उतरण्याचा क्रम चुकला की काय, बिकॉज एकही चेंडूला अजूनही त्याने फेस केलं नाही. 9 बॉल 25 मॅच आहे ऑलरेडी. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय की विनिंग पर्सेंटेज सध्या तरी मी म्हणेन 60-40 आहेत. 60 दानसर, 40 आहे पिसवली. संजयला एकही चेंडू फेस करता आलं नाही, ही महत्वपूर्ण बाब राहील आतापर्यंत या मॅचच्या दृष्टिकोनातून. अथर्व 11 पापडीचा पाडा, टॉस जिंकला, डिसिजन. बॅटिंग ते करणार आहेत VRCC उसाटणे. तुम्हाला फिल्डिंग करायचे, लक्षात घ्या. 9 चेंडू आणि या मॅच मध्ये आता धावा बनवायचा 25. वावेकर पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे डीप स्क्वेअर लेगला. इट्स अ मॅसिव्ह अँड क्लीन इट, सिक्सर. आवश्यक हा षटकार होता, महत्वपूर्ण क्षणाला आलेला आहे. म्हणजे या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली पुढे ती 28 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये या मॅच मध्ये 19 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या पिसवलीला. गणेश भोईर 5व्या क्रमांकावरती आलाय, 6ने अकाउंट ओपन. ओहो, पिकअप शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट. डाऊन दी ग्राउंड आलाय, 5व्या क्रमांकावरती आलाय. मात्र लागोपाठचे 2 असे फटके येत आहेत. धावांची नितांत गरज असताना अंडर प्रेशर गणेशच्या बॅट मधून आलेला दुसरा धमाकेदार षटकार. वाव, काय बॅटिंग करतोय गणेश. 2 षटकारांनी धावसंख्या मात्र फ्लाय होते. स्कोर मोर दॅन 34. बॉल शिल्लक आहेत आता ते 7 आणि 7 मध्ये गरज आहे 13 धावांची. 60-40% असणाऱ्या मॅच मध्ये आता 50-50 पिसवली आणि दानसर.
7 बॉल 13. मोमेंटम सध्या शिफ्ट झालेलं आहे. ते दानसर कडे होतं ते पिसवलीकडे, बिकॉज 2 मागच्या बॉलवरती षटकार. ऑन साइडला ग्लान्स केला बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर येतोय. फर्स्ट वन कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल, मिसफील्ड झाले, त्याचा फायदा होईल. संजय कडे स्ट्राइक असेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. पहिल्या 3 बॉलवरती 5 धावा गेल्या होत्या, पण पुढच्या 3 बॉलवरती 14 धावा आल्या आणि आता धावसंख्या धावफलकावरती 36 आहे. टार्गेट आहे 47. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये पिसवलीला दानसरच्या विरुद्ध धावा बनवायचा आहेत 11. वेळ जास्त घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. दोन्ही संघांना सूचना. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावा. वेळ जास्त घेतात प्लीज. फर्स्ट इनिंग साठी देखील जवळपास 4 ओव्हर साठी 45 मिनिट्स गेले होते आणि या इनिंग मध्ये देखील आतापर्यंत 30 मिनिट्स गेलेले आहेत पहिल्या 3 ओव्हर साठी. 4 वाजता आपल्याला ग्राउंड खाली करायचं आहे. आचारसंहितेला सुरुवात होईल. ऑलरेडी सकाळीच काही आपले पोलीस बांधव आम्हाला इंस्ट्रक्शन देऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सूचना असतील. 6 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओहो, एज आहे. पहिला चेंडू फार सुंदर जागा बनवली होती, मागे थांबला होता लेग स्टंपला. कदाचित बाहेर निघणारा चेंडू आणि या लांब जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न संजयचा. एज आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये धनंजय गोंधळी. मॅच ऑन आहे. 5 बॉल 11. एक मोठा फटका मॅचच्या दिशेने पुढे नेणार आहे जरूर, रिझल्टच्या दिशेने पिसवलीला. पहिला डॉट यावेळेला फार बाहेर आहे. वेल लेफ्ट, जास्त बाहेर होता. दॅट्स व्हाय अंपायरचा इशारा आलाय. वाईडने धावसंख्या पोहोचली पुढे 37. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या पिसवलीला. मॅच ऑन आहे. या क्षणाला विकेट जर आली, दानसर या मॅच मध्ये पुढे जाईल. मोठे फटके आले तर जरूर पिसवली देखील पुढे जाणार आहे. ओहो, ऑफस्टंपचा बाहेर पुन्हा एकदा. वाइड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. डॉट बॉल. नाराज आहे थोडासा संजय, कारण संजय सारख्या फलंदाजाला सुरुवातीचे 2 डॉट आलेले आहेत. प्रेशर आता बॅट्समन वरती देखील जरूर असणार आहे. बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल 10 ची गरज. पहिला सामना फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाकरण. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर. 4 बॉल 10. ओहो, खेचून मारण्याचा प्रयत्न. राईज झाला बॉल. काय गोलंदाजी करतात धनंजय गोंधळी. यंगस्टर कडे ती ऊर्जा आहे, ती क्षमता आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अनुभव कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती. अंडरआर्म क्रिकेटचा प्रचंड अनुभव ज्या फलंदाजाकडे आहे, मात्र सध्या पहिल्या 3 बॉल वरती चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॉल शिल्लक 3 चेंडू 10 धावांची गरज. उलटॉस आला, गॅप मध्ये बॉल आहे, मिड विकेटला फील्डर धावतोय. फर्स्ट रन कंप्लीट. ओ गुड थ्रो. काय थ्रो आलाय डीप मधून. ज्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या डावामध्ये दमदार बॅटिंग केली होती, तो आता क्षेत्ररक्षणामधून देखील फार चांगली कामगिरी करतोय सिद्धेश पोरजी. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडू मध्ये आता गरज आहे 9 धावांची. ज्या संजय वरती पूर्णपणे जबाबदारी होती, ज्या संजय वरती विश्वास होता पिसवलीचा, तो कुठेतरी या मॅच मध्ये आपल्याला विश्वासघात करत असताना पाहायला मिळाला. क्रिकेट असाच खेळलाय.
सरड्याप्रमाणे रंग बदलणारा अखेर आपण बऱ्याच क्रीडांगणावरती बघितल्या, बऱ्याचशा मॅचेस मध्ये बघितलाय. मात्र या मॅच मध्ये तसाच क्रिकेट. ज्या संजय वरती या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज संजय आहे. अंपायरचा इशारा आला, प्लीज वेळ जास्त चालली आहे. बॉल शिल्लक 2 मध्ये 9 धावांची गरज. नेक्स्ट मॅच पासून जरूर वेळेचं बंधन असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या मॅच मध्ये जवळपास 1 तास इतका वेळ गेला. खोलात आलाय, फार सुंदर चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरला फील्ड फर्स्ट रन कंप्लीट. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चांगला येतोय, रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद. किशोर पोर्जीचं कौतुक, ज्या पद्धतीने या थ्रोला त्याने कलेक्ट केलंय आणि जवळपास हा सामना आता धानसरच्या खिशात. एका चेंडू मध्ये विकेटची काय गरज आहे अंपायर? भूक लागली आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. एका चेंडू मध्ये गरज आहे आता ती 8 धावांची. नाराज आहे संजय, स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरती दिसतंय. बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज होता, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याने कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत. आज मात्र कुठेतरी तो अपवाद पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि कुठेतरी या सामन्याचा संपर्क देखील तुटतोय पिसवलीचा. एका बॉल मध्ये 8 धावांची गरज आणि आमिरजी पोर्जी साहेब यांच्याकडून गोलंदाजाला 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. त्या मॅच नंतर आपण देऊया. एका बॉल मध्ये 8 धावांची गरज. फुलटॉस आला, गॅप मध्ये बॉल आहे, सिद्धेश धावतोय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बॉलिंग युनिट कडून धानसरच्या. मात्र तितकीच चांगली बॅटिंग करणारा पिसोले कॅप्टन संपर्क साधा आपण मंचाशी. पिसोलेचे कॅप्टन